श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज आपण खास अशी ही पूजा केलेली आहे. दुर्गा सप्तशतीचे आपण 7 दिवसांचं पारायण केलेलं. तर 7 दिवसांचं आपलं पारायण पूर्ण झाल्यानंतर आपण उद्यापन सांगता केलेली आहे आणि त्यानंतर आपण 5 मुली जेवू घातलेल्या आहेत. तर पूर्ण व्हिडिओ पहा. चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर प्रथम आपण दरवाजामध्ये छान अशी रांगोळी काढून घेतली. त्यानंतर आपण देवघरामध्ये छान अशी पूजा करून घेतली. नैवेद्य बनवलेला आहे. नैवेद्यामध्ये खूप सारे पदार्थ आहेत. त्यानंतर आपण सत्यनारायणची संध्याकाळी प्रदोष काळात पूजा करून घेतली. सत्यनारायण केला. त्यानंतर आपण देवीची आरती केली. सत्यनारायण महाराजांची आरती केली. गणपती बाप्पांची आरती केली. सर्व पूजा करून घेतल्या आणि शांकभरी पौर्णिमा होती त्यामुळे ते शांकभरीच्या सर्व पालेभाज्या फळभाज्या इथे आपण पूजेला सुद्धा ठेवल्या होत्या. तर अशा प्रकारे खूप खास अशा ह्या पूजा आपण करून घेतल्या. तर नैवेद्यसुद्धा छान असा बनवलेला. खीरपुरी बनवली. त्यानंतर पापडी बनवली. दही भाताचा नैवेद्य होता. शिरा होता. सत्यनारायण महाराजांची पूजा होती त्यामुळे गोड असा शिरा बनवलेला. तर गोड शिऱ्याचा सुद्धा नैवेद्य होता. तर असं आपण पंचपक्वान्न बनवलेले होते. तर देवता आलेत आपल्या इकडे. त्यानंतर इथे कन्यांचं आगमन झालेलं आहे. 5 कन्या इथे आलेल्या आहेत. चला या देवी. आणि आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे. फुलांचा वर्षाव त्यांच्यावर करून त्यांना आतमध्ये घेतलेलं आहे. आत घेतल्यानंतर त्यांच्या चरणांचं पूजन केलेलं आहे. चरण पूजन करून घेतलं. हळदी कुंकू लावून घेतलं. पायावरती पाणी घालून हळदी कुंकू लावलं. तर प्रथम चरण पूजन करून घेतलं. अक्षदा लावल्या. अक्षदा टाकल्या. फुलं टाकले त्यांच्या करून त्यांना आतमध्ये घेतलं. तर खूप छान प्रकारे सर्व मुली करून आतमध्ये आल्या. लक्ष्मीच आपल्या घरात आलेले आहेत. तर 5 कन्या आपल्या कुमारिका आतमध्ये आल्या. 5. त्यानंतर आपण पूजन वगैरे करून घेतल्यानंतर त्यांना बसायला आसन दिलं. बसायला त्यांना आसन दिलं. नंतर त्यांचे परत एकदा त्यांना नमस्कार केला. तर पाहू शकता इथे ताई आहेत आपल्या. तर त्या छान अशा त्यांचं चरणपूजन करीत आहेत. त्यानंतर आता आपण इकडे मी तोपर्यंत ताटं वगैरे त्यांना तयार करून घेतली. बसायला आसन दिलं. देवांची सर्व पूजा करून घेतली. देवांना नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यांना सर्वांना आसन बसायला दिलेलं आहे. आणि ताटाखाली आपण फुलं वगैरे, कारण मोकळं ताट असंच कधी ठेवू नये. ताट म्हणजे जेवणाचं जे ताट असतं ते खाली त्याच्या फुलं किंवा अक्षता तरी टाकून त्यानंतरच ते ताट जेवणासाठी ठेवून द्यावं. तर इथे आपल्या 5 कन्या आतमध्ये आल्या आहेत. त्यानंतर एक सुवासिनीसुद्धा आपल्या इथे बसलेले आहेत. आजी आहेत. तर त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर इथे परत एकदा आसनावरती बसल्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं. औक्षण केलं. अक्षदा वाहिल्या. फुले वाहिली आणि त्यांचं औक्षण करून घेतलं. तर पाहू शकता छान अशा मुली आपल्याकडे आलेल्या आहेत लक्ष्मीच्या रूपात. तर त्यांचं औक्षण वगैरे सगळं आम्ही दुसऱ्या ताईंनी करून घेतलं. देवांची पूजा ऑलरेडी करून घेतलेली होती. आरती करून घेतलेली. तर अशा प्रकारे आपण खूप छान असं इथे आपलं त्यांचं स्वागत केलेलं आहे. छान आपल्या इथे कन्या बसलेल्या आहेत. आणि इथे पाहू शकता जेवणाची ताटं ठेवण्यासाठी फुलं मी खाली टाकलेली आहेत. त्यानंतर ताईंनी औक्षण केलं त्यांचं आणि त्यानंतर आम्ही ताटं वाढायला सुरुवात केली. तर 5 ज्या कन्या असतात ह्या कुमारिका असतात त्या अगदी देवीच्या रूपात असतात. पण दुर्गा सप्तशतीचं महत्त्व तुम्ही नक्कीच ऐकून पहा. कारण दुर्गा सप्तशती तुम्ही आयुष्यात एकदा तरी नक्कीच करून पहा. खूप छान अनुभव होतात. आणि मी तर हे 7 दिवसांचं
नवरात्री उपवाससुद्धा केले आणि पारायणसुद्धा 7 दिवसांचं मी घरीच करून घेतलं. नंतर केंद्रामध्ये सुद्धा मी करून घेतलेलं. त्यात ह्या मुली बसल्या त्यांना पंचामृतचा नैवेद्य दिला. प्रथम पंचामृत दिल्यानंतर त्यांना सगळ्यांनी ताटं करून घेतली. पंचपक्वान आपण इथे जेवण बनवलेलं त्यांच्यासाठी छान असं जेवण त्यांना वाढून घेतो. छोटी कन्या तर खूप छान आहे. तर इथे भात आहे, इथे सर्व भाज्या म्हणजे जवळजवळ 30 ते 33 भाज्या घालून मसाला राईस बनवलेला आहे. त्यानंतर दहीभात आहे, त्यानंतर दहीभात आहे, खीरपुरी आहे, त्यानंतर पापडी आहे. तर असं पंचपक्वान आपण इथे जेवायला त्यांना बनवलेलं. पाणी सर्वांना ग्लासमध्ये पाणी थोडं थोडं दिलं आणि आता आपण इथे त्यांना फुलाच्या आसनावरती ताटून ठेवत आहोत. तर खूप छान वाटत होतं, अतिशय मन भरून आलं होतं. कारण आपण जेव्हा देवाचं करत असतो तेव्हा खरंच काही समजत नाही. मी आजारी होते तरीसुद्धा अगदी देवीने मला शक्ती दिल्यासारखं मी अगदी उत्साहाने करत होते. आणि शिवाय उपवास असून सुद्धा मी थकले नाही किंवा दमले नाही. एवढा स्वयंपाकसुद्धा मी स्वतः एकटीने बनवला तरी मला काही झालं नाही, वाटलं नाही. अगदी आनंदाने सर्व स्वयंपाक बनवला करू शकता आणि आनंदाने त्यांना ताटसुद्धा देत आहे. तर अशी शक्ती असते आई दुर्गा मातेची आपल्यातच ती शक्ती येत असते. तिचं जेव्हा आपण पारायण करीत असतो त्यावेळेस तिची शक्ती आपल्यात आलेली असते. तर नक्कीच तुम्ही अनुभव घेऊन पहा. दुर्गा सप्तशती पाठ नक्कीच करून पहा घरी, खूप छान वाटतं. आणि शाकंभरी पौर्णिमा होती त्यामुळे आपण इथे 33 भाज्यांचा हा मी मसाले भात बनवलेला आहे. तर 64 भाज्यांचा नैवेद्य लागतो देवीला. तर जसं आपल्याच्यानं होईल तेवढं आपण करायचं आहे. तर मला जेवढ्या भाज्या भाज्या इथे पंढरीनाथ भगवान की जय. त्यानंतर इथे भाज्या सुद्धा ठेवलेल्या आहेत. भोजनाला सुरुवात करा. तर ह्या सर्व मी पूजा आईला नैवेद्य दाखवलेला आहे त्या भाज्यांचा सुद्धा. आणि जसं लागेल तसं मागा हातभात लागायचं नाही. मुलींना आनंदी जेवायला सुरुवात कर. छान असं पुरी भाजी खा, खीरपुरी खा. जेवायला जेवू घातलं आणि इथे भोजन मंत्र सुद्धा बोलला. आणि शाकंभरी देवीला एवढं भाज्या लागतात हिरव्यागार सगळ्या. हां पाहू शकतो दुर्गा सप्तशतीचं वाटत सुकी मापी मसाली. असं बघा इकडे अन्नपूर्ण देवता, अन्नपूर्ण देवता. आजी काय घ्यायचं सांगा. अगोदर जेवण कर आनंदी. आनंदी आमच्या आनंदीनं सगळं आनंदी केलं. ए दीदी भात सगळ्यांनी पोटभर खायचं का, घरी जाऊन कोणी खायचं नाही काय, सगळ्यांनी पोटभर खायचं. हे बघा मग आमच्या देवीला आनंदीला माझ्या हातून खायचं आहे ना. खूप छोटी कन्या होती त्यामुळे तिला मी थोडंसं भरवलं. कारण तिला पापडी खाते हाताने खायची सवय नव्हती त्यामुळे मी तिला छान असं भरवलं. त्यानंतर तिला थोडासा खीरपुरी भात खाते का माझ्या हातून खायचा. तिला आमच्या देवीला माझ्या हातून खायचं थोडं. हां खाते खाते तिला चारावं लागते. हळू खा. ए भात तिखट नाही ना झालेला, छान झालंय ना. खीर द्या, खीर घ्या ना, खीर खूप छान आनंद. आमच्या देवीनं माझ्या हातून खाल्लंय ना आनंदी. छान आहे ना पुरी खीर, खीरपुरी छान झाली ना. छान झाली. हळू खा, हळू खा, चावून खा. तर तुम्ही खरंच एकदा दुर्गा सप्तशती पाठ करून पहा, खूप मन प्रसन्न राहतं. आणि आईचा मंत्र ओम आय ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा सतत 7 दिवस मी करीत होते आणि भरपूर अशी एनर्जी शक्ती येत होती मला. आणि थोडंसुद्धा मी थकत नव्हते कारण मी सकाळी पहाटेच्या 4:30 जेवण सर्व छान झालं ना. 6:30 भात मसाले भात करून सर्व बसत होते. आनंदीनं खाल्लं का भरपूर, आवडलं ना. आनंदी आवडलं का. हे बघ आमची मनू पण आली तुमच्या बरोबर जेवायला बसू दे का. शांतपणे हे बघा आमची मनू पण आहे बघा कशी निघाली. छान असं वाचन आमच्या मनूला आमच्या मनूशी खेळायला जावं काय. पापडी चारा अजून काय हवं असेल तर बघा. तिच्याकडे पाहत होते मनुकडे आमच्या
तर पाहू शकता सर्वांनी छान असं जेवण केलं. हे सर्व भाज्या दिलेल्या घरात भाजी करून खायच्या काय अन्नपूर्णा देवतेला ही भाजी दिलेली आहे. त्यानंतर दक्षिणा पालेभाज्या हिरव्या केळी दिल्या, केळी प्रसाद दिला, 11 रुपये दक्षिणा दिल्या, सर्व भाज्या चांगल्या चिरून करून भाजी करून खायच्या. सर्वांनाच हिरव्या भाज्या दिल्या आणि काही चुकलं असेल तर क्षमा असावी. सर्व देवीचं सर्व दर्शन देवीला नमस्कार करायचे. मार्गस्थ होत आहे. चला या सर्वांनी नमस्कार करा सर्वांनी. नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स या करा. आता या सर्वांनी परत या. पाहत राहा आणि चला या. तुम्ही आहात ते मला सांगत हा, राहा. या सर्वांनी या. कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही कुठून आहात, तर नक्कीच आनंदीबाई comments मागेच राहिली. करून सांगा. तर आनंदी सर्व ए आनंदी नाही जायचं नाही, यायचं परत हा. येते बोल माता होते हा येते आनंदी आमची बघा. चला या सगळ्यांनी परत हा. बोलल्या आणि मार्गस्थ झाल्या. तर अशा प्रकारे सर्व आपलं पाहू शकता. गेल्यानंतर किती सुनं वाटत होतं. तर त्यानंतर परत मी एक सवासीन म्हणून जेवायला बोलवलेली आहे. तर त्या सवासीन आजी आहेत त्यासुद्धा आल्या. त्यानंतर त्यांनी एक अभंग बोलला दुर्गादेवीचा, आई अंबाबाईचा जोगवा. तर ह्यावरती त्यांनी छान असं कीर्तन केलं आणि छान असं कीर्तन बोलल्या. पाहू शकता. तर त्यांचं ते कीर्तन चालू आहे. शांतपणे बोलणं. त्यांनी छान असं अभंग बोलला. छान असा कार्यक्रम आपल्या इथे पार पडला. दुर्गा मातेची छान अशी सांगता झाली माझ्याकडून. देवी मातेने माझ्याकडून सर्व पूजा व्यवस्थितपणे करून घेतली, सेवा करून घेतली. इथे सत्यनारायण महाराजांनी पण माझ्याकडून सेवा करून घेतली. देवघरातली छान अशी पूजा झाली. तर अशा प्रकारे छान असं माझ्याकडून सेवा घडून आल्या. तर खरंच मी दुर्गा मातेला धन्यवाद बोलेन. धन्यवाद देवी माते. अशी शक्ती माझ्या शरीरात प्रदान कर. मला कधीही कुठल्या वेदना होऊ देऊ नकोस. मला चांगले आरोग्य दे आणि मी अशीच तुझ्या पूजा करीत राहीन अशी शक्ती दे. त्यानंतर आजींना सवासीन म्हणून बोलवलं. त्यांना जेवायला वाढलं. त्यानंतर त्यांनी भोजन मंत्र एक बोलला. ते घरातले दादासुद्धा जेवायला बसलेले आहे. तर अशा प्रकारे त्यांनी भोजन मंत्र म्हणून जेवायला आता सुरुवात केलेली आहे. तर पाहू शकता किती प्रसन्न घर कोण होतं. आणि चला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल करा भोजनाला. ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. त्यानंतर छोटी सुद्धा कुमारिका आलेली आहे. माते की जय. करा भोजनाला सुरुवात. कुठे ओ लक्ष्मी माते ही अन्नपूर्णा आपली अशी बसली. इकडे बस ना. आपली अन्नपूर्णा आहे. काल तर भाजी करू लागली आहे ना. अशा चला करा प्रकारे जेवण. सगळ्यांनी माते छान ए असं जेवण भोजन कर. अन्न ग्रहण केलं. करा जेवण. तर काय काय बघ खिरपुरी खा. जी शाकंभरी देवी काय खाते? हिरवी भाजी खाते. दर खा. अगदी हिरव्या आकर भाज्या आकर आकर दर खा. अगदी हिरवी भाजी खात आहे. बघा देवी आहे की नाही आमची शाकंभरी देवी आहे खरंच ही. खाते दर ना खाता. आकर हे बघा खाली का भाजी बघा. अशी आमची शाकंभरी आहे ना अन्नपूर्णा माते. घातलं तिला सुद्धा. अन्नपूर्णा ती जास्त करून अशा हिरव्या भाज्या कच्च्या भाज्याच खात होती. तर दर भाजी खाऊन घे. दर खाऊन घे. कसं काय करेल खाऊन घे सगळी ती. नाही. तर ही देवीच होती. आजीला काय वाटते? अरे बघा आजीला वाढायला बघा कशी पोरगी तुला आहे. असं वाटतात का? तू खाल्लंस का? तू खाल्लंस का ग? त्यानंतर माझाही उपवास होता. त्यानंतर मी आमची शाकंभरी देवी वेडी आहे ना. उपवास सोडायला का घेतलेला आहे. त्यानंतर मी आजींची ओटी भरण्यासाठी ताट बनवलं. आजींना खणनारळांना ओटी भरली. दक्षिणा दिली आहे. 21 रुपये दक्षिणा दिली आजींना. त्या सवासीन म्हणून आलेल्या त्यामुळे पालेभाज्या दिल्या आणि त्यांची ओटी भरली. अगदी आमच्या कोल्हापूरच्या साईडला जशी भरतात ओटी त्याप्रमाणे मी त्यांची खणा नारळाने फुलं ह्यांनी मी त्यांची ओटीला घातलं आणि त्यांना नमस्कार केला. पाहू शकता आमच्याकडे कशी ओटी भरतात. तर थोडे तांदूळ घ्यायचे आणि आपल्या गुडघ्यापासून खांद्यापासून डोक्यापासून ते तांदूळ त्यांच्या ओटीमध्ये घालून द्यायचे आहेत. अशा प्रकारे मी त्यांची ओटी भरण केली. त्यानंतर त्यांना नमस्कार केला, आशीर्वाद दिला त्यांनी. आणि जेव्हा आपण तांदूळ सर्व घालतो त्यावेळेस आपल्याकडे थोडे तांदूळ ते मागे घ्यायचे असतात ज्याने आपल्या धान्यात भरभराट येते. तर अशा प्रकारे मी त्यांना नमस्कार केला आणि त्यासुद्धा मार्गस्थ झाल्या. त्यानंतर मग आपण इथे देवांचे परत व्हिडिओ बनवले. छान अशी पूजेचा व्हिडिओ परत एकदा मी बनवला. कारण खरंच मला तर
अतिशय पूजा करायला आवडतं. मला ते देवापासून उठावंसं वाटत नाही, एवढी मी पूजा करण्यात मग्न असते आणि मला पूजा करायला खूप आवडतं. तरी देवीची मी ओटी भरली होती 7 दिवसापूर्वी. ती ओटी आपण सवासणीला लक्ष्मी म्हणून, दुर्गामाता म्हणून त्यांना भरलेली आहे. आणि त्यानंतर ह्या पालेभाज्यासुद्धा दिलेल्या आहेत, फळभाज्या दिलेल्या आहेत. तर पाहू शकता. अशा प्रकारे आपण तर असं आपण सर्व केलेलं आहे. जेव घातलेले आहेत. तर अशा प्रकारे आपली इथे दुर्गा सप्तशती पाठाची सांगता झालेली आहे. तर इथे आपली अन्नपूर्णा देवीची पण सर्व पूजा संपन्न झालेली आहे. तर खूप अगदी मन भरून आलं पूजा करताना सुद्धा. तर तुम्हाला ही पूजा माझी आवडली का? घरच्या घरीच तुम्ही ब्राह्मणाला न बोलता करू शकता. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि कुठून बोलता ते, कुठून पाहता व्हिडिओ ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. तर थँक्यू सो मच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.